यानंतर एसटी संपासंदर्भातील टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। एसटी कर्मचाऱ्यांचा आजचा मुक्कामही आझाद मैदानावरच असणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता भूमिका मांडू अशी माहिती सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। आता एक दिवस कामगारांनी या ठिकाणी आपण मुक्काम करायचा आहे। आज रात्रभर आपण याच्यावर विचार करू आणि उद्याच्याला आपला निर्णय जाहीर करू। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 41% वाढ करण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 5,000 वाढवण्यात आल्याची घोषणा मंत्री अनिल परब यांनी केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच भत्ते देणार असल्याची माहिती देखील अनिल परब यांनी दिली आहे। आणि त्यांचा जो अप्रोच दिसत होता आणि म्हणून यांच्या पगारामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। जवळजवळ 41% ही वाढ आहे। 1 ते 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 5,000ची वाढ करण्यात आली आहे, तर पूर्ण पगार 7,200 रुपयांनी वाढवण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 12,080 रुपयांवरून 17,395 रुपये, तर पूर्ण पगार 17,080 रुपयांवरून 24,594 रुपये करण्यात येणार आहे। 10 वर्षांपासून ते 20 वर्षांपर्यंत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 4,000 वाढवण्यात येणार आहे। मूळ पगार 16,000 रुपये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 23,040 रुपये पगार मिळेल, तर पूर्ण पगार हा 28,000 रुपये इतका असेल। 20 वर्षे आणि त्याहूनही अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 2,500 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे। ज्याचा मूळ पगार 37,000 आहे त्याचा पगार 39,500 होईल, तर पूर्ण पगार 53,280 रुपयांवरून 56,880 रुपये होईल। 10 तारखेच्या आत दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार करू असं आश्वासन मंत्री अनिल परब यांनी दिलंय। तसेच नियमित पगार देण्याचं आश्वासनही परब यांनी दिलंय। सरकारच्या पगारवाढीचा प्रस्ताव एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावला आहे। विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असून संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर सरकार म्हणून सर्व प्रयत्न करून कडक कारवाईचा इशारा मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलाय। परंतु जे हजर होणार नाही त्यांच्या बाबतीत शासन कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। उद्यापासून कामावर हजर राहण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलंय। त्वरित कामावर हजर राहणाऱ्यांचं निलंबन रद्द करण्यात येईल अशी घोषणाही अनिल परब यांनी केली आहे। यानंतर एसटी संपासंदर्भातील इतरही बातम्यांवर एक नजर टाकूयात। एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय समितीच्या अहवालानंतर घेण्यात येईल। समितीने विलीनीकरणाचा निर्णय घेतल्यास तो राज्य सरकारला मान्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। विलीनीकरणाचा निर्णय घेणार नाही। विलीनीकरणाचा निर्णय तो समितीने घ्यायचा आहे आणि समिती जो निर्णय घेईल तो शासनाला मंजूर असेल। राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। विलीनीकरण होईपर्यंत पगारवाढीचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे। राज्य सरकारच्या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी भाजपची भूमिका मांडली आहे। सरकारची भूमिका सकारात्मक असून कर्मचाऱ्यांनी अडेलपणाची भूमिका घेऊ नये असं दरेकर म्हणाले। पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे आंदोलन कर्मचाऱ्यांचं आहे। या आंदोलनाची दिशा, या आंदोलन कशा पद्धतीने होईल, कुठे थांबेल हे कर्मचारी सांगतील तसं होईल। एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची घोषणा सरकारने केली आहे। मात्र वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाला विरोध करत विलीनीकरण झालंच पाहिजे अशी मागणी केली आहे। विलीनीकरणाऐवजी पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने घाणेरडं राजकारण केलं अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। तसेच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांची फसवणूक झाल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला आहे।
एसटीचं उत्पन्न वाढलं तर चालक आणि वाहकाला इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा मंत्री अनिल परब यांनी केली आहे। तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्येचा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं देखील अनिल परब म्हणाले आहेत। मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर नाशकातील एसटी कर्मचाऱ्यांनी गाजर दाखवून राज्य सरकारचा निषेध केला आहे। सरकारने विलीनीकरणाऐवजी पगारवाढीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याला भोवळ आली होती। सदर कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येणार आहे। अंदाजे 750 कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे। यानंतर इतर मोठ्या टॉप 9 बातम्यांवरती एक नजर टाकूयात। काँग्रेसने महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत सरकार सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेवर आहे। नागपुरात अधिवेशन घेण्यावर काँग्रेस आणि भाजप आग्रही आहे, मात्र अद्याप अधिवेशन कोणत्या ठिकाणी घ्यायचं याबाबतचा निर्णय झालेला नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याला मंजुरी देण्यात आली आहे। 29 नोव्हेंबर रोजी हे विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे। कृषी हा केंद्राचा नाही तर राज्याचा विषय आहे, मात्र कृषी कायदे बनवताना राज्यांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप शरद पवारांनी केलाय। कृषी हा विषय स्टेट हा केंद्राचा विषय नाही, हा राज्याचा विषय आहे। केंद्र अनेक गोष्टी सफरचिंग करू शकतो। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। यावेळी केवळ कौटुंबिक चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। जालना सहकारी साखर कारखान्यातही घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। अर्जुन खोतकरांनी मुळे कुटुंबियांसोबत हातमिळवणी करून बेनामी 1000 कोटींचा गैरव्यवहार केलाय। शरद पवारांच्या आग्रहानं हा रिपोर्ट दाबण्यात आल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केलाय। बेनामी पद्धतीने 17,000 शेतकऱ्यांचा कारखाना 1000 कोटीची जमीन काबीज केली आहे। आता शरद पवारांचा आग्रह आहे, दाबून ठेवलाय। हा रिपोर्ट मध्ये हा पार्ट इन्क्लूड झालाच पाहिजे। विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून काँग्रेसला अद्याप कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही। भाजपच्या प्रस्तावानंतर काँग्रेस नेतृत्व हायकमांडशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी TV9 मराठीला दिली आहे। ठाकरे सरकारनं ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करावे, अन्यथा राज्यात आक्रोश आणि द्वेष मोर्चा काढणार असा इशारा भाजप नेते राम शिंदे यांनी राज्य सरकारला दिलाय। तसेच सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। यांनी तात्काळ हे आरक्षण पुनर्स्थापित केलं पाहिजे, अन्यथा भारतीय जनता पार्टी संपूर्ण राज्यामधून जिल्ह्यामधून राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आणि द्वेष या संदर्भामध्ये मोर्चा काढून लोकशाही पद्धतीने नोंदवल्याशिवाय राहणार नाही। शशिकांत शिंदेंनी जिल्हा बँकेची निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय। सातारा जिल्हा बँकेचा निकाल सकारात्मक असून सहकारी निवडणुका पक्ष म्हणून लढवत नाहीत असंही पवारांनी सांगितलंय। त्याचे फलन केलं नाही, पण मला असं वाटतं की शिंदेंनी ही निवडणूक अधिक सिरियसली घ्यायला हवी। यानंतर दिवसभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा एक वेगवान आढावा घेऊयात। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। चौकशीसाठी लवकरच ते मुंबईला येणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे।
अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीने समन्स बजावलंय। बदल्यांमध्ये घोटाळा केल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे। या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी सीताराम कुंटेंना समन्स बजावण्यात आलंय। शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आजही ईडी चौकशीसाठी गैरहजर राहिल्यात। रात्री उशिरा समन्स मिळाल्याची माहिती भावना गवळींचे वकील इंद्रपाल सिंग यांनी दिली आहे। भावना गवळी दिल्लीत असल्यानं हजर राहू शकल्या नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। कोरोनाचे नियम पाळून राज्यातील 1ली ते 4थीचे वर्ग सुरू होऊ शकतात अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। याबाबत विचार विनिमय सुरू असून वर्ग भरवण्यास काही हरकत नसल्याचं टोपे म्हणाले। कोरोनाची 3री लाट ही सौम्य असेल असा तज्ज्ञांचा दावा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। महाराष्ट्रात डेल्टा व्यतिरिक्त इतर कुठलाही व्हेरियंट निष्पन्न झाला नाही असं देखील टोपेंनी स्पष्ट केलंय। खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। सोयाबीन कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीवेळी अजित पवारांनी हे आदेश दिले आहेत।